माझे कवी गुरुवर्य माझ्या वडिला समान मला लहानपणापासून वयाच्या 22 वर्षाची मी होते आणि कांबळे मला यांचा आणि माझं जे नातं आहे सख्या मुलींच्या पेक्षा सुद्धा जास्तच आहे, कारण त्यांच्या मुली फार छोट्या छोट्या होत्या माझ्यासमोर. आणि मला दीनानाथ कांबळे दादा यांनी गाणं जे शिकवलं ते एक पिठाच्या डब्यावर ठेका धरून मला गाणं शिकवलेलं आहे. कलाकार मी फार शून्यातून मला दादाने उभं केलेलं आहे, फार शून्यातून. आणि त्यांना साथ देणारी माझी वहिनी ललिता वहिनी फार कष्टाळू, जशी भीमांची रमाई होती तशी माझ्या दादाजी ललिता होता. कारण मी माझ्या स्वतःचे लेकरं माझ्या वहिनीच्या घरी सोडून जायचे. माझ्या वहिनीने त्यांच्या मुलांमध्ये आणि माझ्या मुलींमध्ये काहीच फरक केला नाही. लहान लहान होते, त्यांचे पण मुलं लहान होते, माझे पण होते. काय सांगू त्या मी आठवणी सांगते तेवढ्या कमी पडतो. कारण माझ्या वहिनीचा एका हाताचा बोट गेलेला होता, तरी ती वहिनी एवढी काबाड कष्ट करायची, एवढी काबाड कष्ट करायची लेकरांसाठी. एवढ्याच्या छोट्याच्या खोलीमध्ये एवढा मोठा परिवार, त्यामध्ये आमचं पण बिराड. शेवटच्या क्षणी गेल्या वर्षी मी भेटायला आले. वहिनीची तब्येत बरी नव्हती, दादा मला सांगायचे, पण मला वाटतं वहिनी टवटवीत होतात आहे, कशाची आजारी आहे. पण माणसाचा आतला जो आजार आहे तो काही दिसून येत नाही. वहिनीला भेटायला आले तर वहिनी बोलते, बापरे माझी आई आली, आई आली, गळ्यात रडलो आम्ही. नंतर मला म्हणे, पोरींना सांगितलं नातींना जा पटकन त्यांना दूध गरम करा. आज मी माझ्या हाताने ग्लासभर दूध घेईन. म्हटलं नाही मी चहा घेईन. तर बोलले नाही आज मी दूधच पाजणार आहे. म्हटलं आज लय प्रेम उत्पन्न झालं माझ्या बहिणीने. मला ग्लास भरून दूध आणून दिला, मी दूध प्याली. म्हणजे आता काय करू, माझ्याकडनं स्वयंपाक होत नाही, या पोरींना काही जमत नाही, कसं सांगू तुम्हाला जेवून जा. पण ज्या ज्या वेळी मी त्यांच्या घरी जायचे तर बिगर जेवणाची माझ्या भाऊजाईने मला कधी माझ्या लेकरांना माझ्या नवऱ्याला पाठवलं. फारच वाईट झालेलं आहे या गोष्टीचं. आज वर्ष काय मी म्हणते, मी मरू तोपर्यंत त्या आठवणी जाणार नाही. फार माझ्या स्मरणात भरपूर काही आहे, पण कलाकार भरपूर आहे. मी शेर बीर काही गाणार नाहीये. मुलांना माझ्या गीतातून काय सांगायचं आहे, गीत लिहिणारे आमचे रात्री त्यांना सांगितलं, दादा म्हटलं काहीतरी लिहा, कारण मी माझ्या गुरुला सांगू शकत नाही की स्वतःच्या पत्नीसाठी स्वतः लिहिला. म्हणून कविवर्य माननीय उत्तम शिर्के या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनी हे गीत लिहिलं आहे आणि मी आपल्या समोर सादर करत आहे. माझ्या तोडक्या मोडक्या शब्दातून स्वरातून आपण गोड मानून घ्यायला अशी अपेक्षा बाळगली आहे. वात्सल्याचा हात शिरा